आता 6 ते 7 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यानंतर आपले ग्रुप ऍडमिन आत्माराम यांनी ती धुरा आपल्या खांद्यावर घेत एक मोठा ग्रुप या ठिकाणी स्थापन केला. गेल्या 3 वर्षापूर्वी आपण नानाचौक शाळेमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भेटलो होतो. त्यावेळेला आपण सिंगबाईची भेट घेतली होती आणि त्यावेळेला असं ठरलं होतं की हा ग्रुप आपण खूप मोठा करूया, कारण आपण आपल्या आयुष्याच्या जीवनामध्ये एवढे बिझी असतो की कुठेही आपल्याला क्षणभर सुद्धा विश्रांती मिळत नाही. आणि आज मला खरं आनंद वाटतोय की या ठिकाणी 1979 पासून, सर मी तुम्हाला मुद्दाम सांगू शकतो की 1979 पासून ते जवळजवळ 89 पर्यंत म्हणजे जवळजवळ 10 वर्षाच्या बॅच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जर म्हटलं तर एक जवळजवळ 4.5 दशकं झाली, म्हणजे जवळजवळ तिसरी पिढी. असं म्हणतात की तिसरी पिढीला आम्ही मार्गदर्शन करतोय, आम्ही आमच्या मुलांना काही नातवंडांना शिकवतोय आणि ते शिकवत असताना आम्ही तुमच्यासोबत पुन्हा विद्यार्थी म्हणून उभे आहोत. हा एक खरंच एक अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेऊन जायचा आहे. मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो. विशेष करून गुरुवर या सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमात मी या ठिकाणी सुरुवात करतो. एक तर बरेच वर्षांनी आपण भेटलोय, त्याच्यामुळे आनंदाचा आहे, आपलेपणा आहे. म्हणतात ना, खूबसूरत होते हे पल जब पलकों में सपने होते हैं, खूबसूरत होते हैं पल जब पलकों में सपने होते हैं, चाहे जितने भी दूर रहो अपने तो अपने होते. भेटतो, मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणतात ना, स्वराज्याची मशाल पेटविणारे शौर्य आणि धैर्याचे प्रतीक हिंदवी स्वराज्य संस्थापक यांना स्वराज्याची स्थापना करण्यासाठी प्रेरित करणारा जिजाऊ माता, हिंदवी स्वराज्य संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, समता आणि बंधुतेचे धडे देणारे तथा शिक्षणाचे महत्त्व लोकांना समजावून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले, संघर्षाची ज्योत आपल्याकडे जागवणारे प्रबळ स्वातंत्र्याचे प्रदान करते लोकमान्य टिळक, त्याचप्रमाणे राज्यघटनेचे शिल्पकार, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, अस्पृश्यता निवारण्यासाठी ज्यांनी महत्त्वाचं काम केलं, महिला आणि कामगारांसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली, असे परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा सर्व पुरुषांना किंवा अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वर, अर्थात गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात गुरुवर्यांच्या चरणी नमुनिया आपला माता शब्दांमधून आरंभूया आजच्या सोहळ्याची गाथा. मित्रांनो, आजच्या या शिक्षक गौरव दिनानिमित्त आपल्यामध्ये उपस्थित असणारे सर्व आपले मान्यवर गुरुजी, नानाचौक सेकंडरी स्कूल मध्ये सगळ्या ठिकाणावर आलेले अनेक विविध बॅचचे सर्व विद्यार्थी, या ठिकाणी सर्वांचं मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, बघायला गेलं तर आजचा कार्यक्रम आपण सुरू करणारच होतो, परंतु कार्यक्रम सुरू करण्याआधी एक महत्त्वाची विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करणार आहे. आपण 1979 पासून या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आज साल सुरू आहे 2025. या 25 वर्षामध्ये आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत, परंतु काही शिक्षक, काही विद्यार्थी यांचं या ठिकाणी या कालखंडामध्ये दुर्दैवी निधन झालं. मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण जर आनंदाचा सोहळा साजरा करत असू तर त्यांच्यापुढे नतमस्तक होणं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं हे आपलं काम आहे. आजच आत्ताच एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्याच कार्यक्रमामध्ये येणारे विद्यार्थी अरुण सावंत यांचं आज पहाटे निधन झालं. खरंच दुःखाची गोष्ट आहे, कारण आजच्या कार्यक्रमामध्ये ते खूप मोठे उत्सुक होते आणि अशाच त्यांचं दुर्दैवी निधन होत असेल तर ही देवाची काय करणी असं मला म्हणावं लागेल. मित्रांनो, आपल्या शाळेच्या शिस्तबद्ध मुख्याध्यापिका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फणसेबाई यांचं देखील निधन झालेलं आहे. श्रीमती चव्हाणबाई, श्रीमती दावित्रेबाई, श्रीमती संगिरेबाई, स्वर्गीय रुबीबाई यांचं देखील या कालखंडात निधन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपले परम मित्र जे आमच्या बॅचचे आहेत, ज्यांचं गेल्या वर्षी अतिशय दुर्दैवी निधन झालं असे दुदीपक परब, नीता नाईक, स्वर्गीय विजया भुजबळ, शुभांगी चव्हाण, ज्ञात अज्ञात शिक्षक तसेच अनेक विद्यार्थी मित्र आज आपल्यामध्ये नाही आहेत. खरं दुर्दैवाची गोष्ट आहे, या ठिकाणी असायला पाहिजे होते, परंतु नाही आहेत. त्या सर्वांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करूया. मी सर्वांना नम्र विनंती करेन, 1-2 मिनिटं स्तब्ध करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अर्थात कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात या सुंदर अशा संस्कृत श्लोकाने गणेश वंदनाने करायची प्रथा आहे। प्रत्येक कार्यक्रमात आपण आपल्या सोहळ्याचा आरंभ या संस्कृत सोहळ्यात संस्कृत गणेश वंदनानेच करत असतो। आजच्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनाने करणार आहोत, परंतु गणेश वंदना करण्यासाठी या सभागृहाचं वातावरण कसं प्रसन्न असायला हवं, एक भक्तिमय असायला हवं। आणि यासाठी आज आपले दोन मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी करत आहेत। आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल, सनेमध्ये वादक ज्यांचं नाव जगभरामध्ये घेतलं जातं असे उस्ताद बिस्मिल्ला खान, जगविख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं नाव तर आपण सगळ्यांनी ऐकलं असेल। त्यांचा वारसा चालवणारे आज देशामध्ये खूप मोठे संगीतकार, मग ते अजय अतुल असतील, त्या ठिकाणी संगीतकार लोकमन प्यारेकर असतील किंवा अनेक संगीत रचनेमध्ये काम करणारे किंवा सिनेसृष्टीतील नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार आज भारतामध्ये उपस्थित आहेत। आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी ज्यांना मिळाली आणि जे आजही सिनेसृष्टीमध्ये किंवा नाट्यसृष्टीमध्ये किंवा संगीत रचनेमध्ये अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत ज्यांचं उठणं बसणं असतं आणि खऱ्या अर्थाने आपल्या नानाचोक शाळेला जर एक मोठं मानाचं स्थान या संगीत क्षेत्रामध्ये किंवा कलागुणामध्ये कोणी देऊन दिलं असेल तर आपली प्रत्येक जोडी योगेश मोरे आणि संदीप मोरे आपल्या सगळ्यांच्या स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आजचं हे वातावरण भक्तिमय करण्यासाठी, मंगलमय करण्यासाठी आपण आपलं तबला वादन आणि सनई वादन या ठिकाणी प्रस्तुत करावं। त्यांच्याबद्दलची माहिती देखील संपूर्ण माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे। ज्यावेळेला आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत त्यावेळेला आपण त्यांच्याबद्दल नक्कीच माहिती देईल, परंतु पहिल्यांदा आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात करूया। मी नम्र विनंती करेन संदीप मोरे आणि योगेश मोरे यांना की आपण आपल्या या ठिकाणी प्रस्तुत करा, नृत्य आपण प्रस्तुत करा। Ah!
घ्यावा. मित्रांनो, सर्वांना मी विनंती करतो, कृपया आपण बसून घ्यावं. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात विश्रावणासह संगीत वादन
करून आपल्या दोन्ही विद्यार्थ्यांनी करून दिलेली आहे. मी योगेश मोरे आणि संदीप मोरे यांचा विशेष आभार मानतो. म्हणतात ना, समोर मोठी गर्दी असली आणि त्यात माणसाशी गर्दी असली तर सोहळा सुंदर होणारच, वेळ जरी अर्धी असली. मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, परंतु हा सुंदर सोहळा आपल्याला सादर करायचा आहे. मी सर्वांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती बसून घ्यावं. आपल्याला पुढे जायचं आहे. संदीप मोरे आणि योगेश मोरे यांनी अतिशय सुश्राव्य असं सनई वादन आणि तबला वादन आपल्या समोर केलेलं आहे. खरंच आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे, गौरवाचा क्षण आहे की आपण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये नव्हे तर जागतिक पातळीवरती आपली कला सादर करताय. आपल्या महाराष्ट्राचा, मुंबईचा नव्हे तर देशाचा गौरव करताय. याबद्दल खरंच नानातोक शाळेच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्हाला भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो की आपले कार्यक्रम असे जागतिक पातळीवर होत राहावे. त्याच्यामध्ये आपण आम्हाला सामायिक करून घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. अँकर म्हणून देणार आहे, चांगली गोष्ट आहे. कुठेतरी मी पण पुढे जाईन. योगेश मोरे आणि संदीप मोरे यांनी अतिशय चांगलं सनई वादन आणि तबला वादन या ठिकाणी केलेलं आहे. वातावरण खूप भक्तिमय झालंय, संगीतमय झालंय. पण त्याला जर गणेश वंदनाची आणि गुरुवंदनाची जर जोड मिळाली तर तो कार्यक्रम नेत्रदीपक होणार यात शंका नाही. मी या ठिकाणी मधुष्का भारत सोनावणे, आपल्या भरत सोनावणे याची मुलगी, हिला विनंती करतो की तिने या ठिकाणी यावं आणि गणेश वंदना सादर करावी. श्री गजानन एकदंत लंबोदर वक्रतुंड महेश्वर गणेश विनायक याच्या वंदन करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो मधुष्का भारत सोनावणे हिला, जी या ठिकाणी गणेश वंदना आपल्या समोर सादर करते. सर्वांना विनंती आहे, आपण भेटीगाठी नंतर करू. आपल्या समोर जे कलाकार आलेले आहेत, कृपया ते आपल्यासाठी आलेले आहेत, आपण त्यांना दाद द्याल अशी मी आशा व्यक्त करतो. सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. मधुष्का, करतो आरती तुझ ईश्वरा, करतो आरती तुझ ईश्वरा, दे सर्वांना शक्ती आणि बुद्धी, गुणगान तुझं गाणं आम्हा मिळत राहावं अशी सद्बुद्धी. गणरायाच्या वंदनानंतर मी नयन सुनील खांदे हिला विनंती करतो की ती देखील या ठिकाणी गणेश वंदना सादर करणार आहे. आपल्या सुषमा हांडे हिची सुपुत्री या ठिकाणी सुद्धा गणेश वंदना सादर करणार.
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सनई वादन तबला वादन यांनी वातावरण तर असं प्रसन्न झालंच. गणेश वंदनाने वातावरण भक्तिमय झालं. ईश्वर देव यांना प्रसन्न केल्यानंतर आई वडिलांनंतर जर आपल्यामध्ये स्थान कोणाचं मोठं असेल तर त्या गुरुजनांचं. आणि गुरुजन आहोत म्हणून आपण आहे, गुरुजन आहोत म्हणून समाज आहे, गुरुजन आहोत म्हणून तर मी म्हणेन विज्ञान पण गुरुजन आहे म्हणून. आणि अशा गुरुवर्यांना वंदन जर आपण नाही केलं तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार नाही असं माझं तर प्रामाणिक मत आहे. म्हणून मी या ठिकाणी रिद्धी गवळीला विनंती करेन की तिने या ठिकाणी येऊन गुरुवंदना सादर करावी. शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं हरि और गुरु दो रूप समाना हरि और गुरु दो रूप समाना गहूँ चरण वाके गुण गाऊं गहूँ चरण वाके गुण गाऊं गुरु चरण पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं.
गुरु शिव गुरु विष्णु गुरु ब्रह्मा त्रिमुखी दरस गुरु पाए पखारू त्रिमुखी दरस गुरु पाए पखारू गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं नृत्य गीत संगीत बसे मन नृत्य गीत संगीत बसे मन पाऊं दान गुण बलि बलि जाऊं पाऊं दान गुण बलि बलि जाऊं गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं ज्ञान ध्यान ब्रिज श्याम ही दीहि ज्ञान ध्यान ब्रिज श्याम ही दीहि जपो सदा जीवन सुख पाऊं जपो सदा जीवन सुख पाऊं गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं गुरु चरणन पर शीश